₹2 खर्च आला. कालच्या वादळाच्या वाऱ्याने दिवसा पडल्या. उत्पन्न 8 लाखाचं उत्पन्न झालं. पण त्यांना काय झालं नाही, त्या मॅडमला फोन केला तर मॅडम म्हणजे ते ऑनलाईन ॲपमध्ये तिथे करून पाठवा. ती काय अजून पुढं आली नाही. आणि यानंतर काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. बातमी आहे इंडिया आघाडी संदर्भातली. इंडिया आघाडीची आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. राजधानी दिल्लीमधल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक पार पडणार आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीमधील मित्रपक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलंय. महाराष्ट्रामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बैठकीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने टीव्हीके सोबत आघाडी केली. त्यानंतर द्रमुक इंडिया आघाडीमधून बाहेर पडली. त्यामुळे टीव्हीके या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. तेवीस पक्षांच्या इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. घोषित केल्याप्रमाणे द्रमुक बैठकीवरती बहिष्कार टाकणार आहे. माकप झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेसवरती नाराज असल्याचं कळलंय. तर टीका करणाऱ्या ममता पक्ष धोक्यात आल्यानं इंडियाच्या आश्रयाला आलेला आहे. आम आदमी पार्टी देखील इंडिया आघाडीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात आहे. तामिळनाडूतील सत्ताधारी टीव्हीके इंडिया आघाडीमध्ये जाणार का, याची उत्कंठा आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोल्हे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, दुपारी 12 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीला कोण कोण उपस्थित राहील, काय शक्यता आहे? महाराष्ट्रातून या बैठकीला सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या खासदार आहेत. त्याशिवाय उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार असं समजते. अखिलेश यादव हे देखील समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय काँग्रेस स्वतः या बैठकीचे यजमानपदीच आहे. विशेष म्हणजे द्रमुक हा काँग्रेसवरती नाराज झाला टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे आणि ते बाहेर पडले होते. त्यामुळे आता एक गडी इंडिया आघाडीतून गेला तर टीव्हीके तरी पुन्हा